या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील सेकंड सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला मक्तेदारयुक्त स्पर्धेतील वैयक्तिक व समूह संतुलन पाहायचं आहे. मक्तेदारयुक्त स्पर्धेतील समूह संतुलन, ज्याला आपण ग्रुप इक्विलिब्रियम असं इंग्लिशमध्ये म्हणतो. तर आजच्या तासाला आपल्याला समूह संतुलन पाहायचं. समूह संतुलन हा शब्द चेंबरलिन यांनी दिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर यापूर्वीच्या तासाला आपण मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे काय, तिची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली, की मक्तेदारयुक्त स्पर्धेची मांडणी चेंबरलिन आणि रॉबिन्सन यांनी 1933मध्ये केलेली आपल्याला दिसून येते. या पाठीमागे मुख्य त्यांचा उद्देश हा होता की बाजारपेठेचे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी हे दोन प्रकार त्यापूर्वी होते किंवा त्यावर आधारित विश्लेषणं होती किंवा सगळे सिद्धांत मांडले जायचे. आपण पाहतो की सनातनवाद्यांनी मांडलेले सर्व सिद्धांत हे पूर्ण स्पर्धा गृहीत धरून मांडलेले आहेत. परंतु वास्तविक पाहता जगातील कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा हा बाजारपेठेचा प्रकार दिसून येत नाही. तो एक काल्पनिक प्रकार आहे आणि मक्तेदारीवर आपण पाहिलेलं आहे की मक्तेदारी हे गृहीत घेऊन कोणीही सिद्धांताची मांडणी केलेली नाही, कारण तो बाजारपेठेचा प्रकार हा मर्यादित असतो. आणि म्हणून प्रत्यक्ष जो बाजारपेठेचा आपण वास्तविक प्रकार पाहतो किंवा अनुभवतो तो वेगळाच मक्तेदारीपेक्षा आणि पूर्ण स्पर्धेपेक्षा. तर अशा प्रकारचं संशोधन मग पुढे आलं आणि आपण पाहतो की प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक तर असतात, परंतु वस्तू एकजिनसी नसतात. तर त्या वस्तूमध्ये भेद असतो, बरोबर आहे, वस्तूमध्ये फरक असतो. वरकरने दिसायला सारख्या जरी असल्या तरी त्यामध्ये फरक असतो आणि त्या एकमेकांना पर्यायी असतात. मग अशी बाजारपेठ म्हणजेच मक्तेदारीयुक्त बाजारपेठ, अशा प्रकारची एक नवीन बाजारपेठ 1933मध्ये या ठिकाणी गृहीत धरून या ठिकाणी संशोधन चेंबरलिन आणि पुढे सर जॉन रॉबिन्सन यांनी आपण पाहतो की त्यांनी अपूर्ण स्पर्धा हा शब्दप्रयोग केलेला आहे, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. तर अशा प्रकारे आपण पाहतो की मक्तेदारयुक्त स्पर्धेची त्यांनी मांडणी केली आणि ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत, पूर्ण स्पर्धेमधील चांगल्या गोष्टी असतील आणि मक्तेदारीमधील चांगल्या गोष्टी, त्या या मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे अर्धी वैशिष्ट्ये मक्तेदारयुक्त स्पर्धेची ही पूर्ण स्पर्धेची आहेत, तर अर्धी वैशिष्ट्ये ही मक्तेदारीतील असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर त्यामध्ये आपण पाहिलं की मक्तेदारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये पाहत असताना आपण म्हटलं की या ठिकाणी असंख्य विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात, परंतु एवढे असंख्य नाही की जे पूर्ण स्पर्धेमध्ये असतात, त्यामध्ये मर्यादा आहे. त्याचबरोबर मक्तेदारयुक्त स्पर्धेचं आपण दुसरं वैशिष्ट्य पाहिलं की मुक्त प्रवेश असतो आणि निर्गमन देखील मुक्त असतं, त्यावर कुठलीही बंधने नाही. एखादा उत्पादक बाजारपेठेमध्ये सहज प्रवेश करू शकतो किंवा बाजारपेठेतून बाहेरही तो सहजरित्या पडू शकतो. त्यानंतर आपण पाहिलं की यामध्ये वस्तुभेद असतो. मक्तेदारीत मूल्यभेद असतो, तर यामध्ये वस्तुभेद असतो. तर वस्तू ह्या वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या वस्तू उत्पादन करणारे असंख्य विक्रेते मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या वस्तू असल्यामुळे आमची वस्तू इतर वस्तूंपेक्षा कशी चांगली हे पटवून देण्यासाठी मक्तेदारीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मक्तेदारीमध्ये जाहिरात करावी लागते. कारण जाहिरातीच्या माध्यमातून आमची वस्तू चांगली आहे आणि ती उपयुक्त आहे, गुणवान आहे, इतर वस्तूंच्या तुलनेत ती चांगली आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून आपण पाहतो की पूर्ण स्पर्धेमध्ये जाहिरात नसते आणि मक्तेदारीमध्ये नसते. तर मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं हे एक वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर विक्री खर्च हे एक वैशिष्ट्य मक्तेदारयुक्त स्पर्धेचं पाहिलेलं आहे की मक्तेदारीमध्ये वस्तूच्या विक्रीसाठी उद्योग संस्थेला किंवा विक्री संस्थेला या ठिकाणी खर्च करावा लागतो. त्याला आपण विक्री खर्च असं म्हणतो. वस्तूच्या विक्रीसाठी येणारा खर्च, मग त्याच्यामध्ये जाहिरात खर्च आला किंवा आपण पाहतो की ग्राहकांनी वस्तू घ्याव्या म्हणून विविध आमिष या ठिकाणी कंपन्यांकडून दिल्या जातात. जसं की एक वस्तू घेतली तर त्यावर एक वस्तू फ्री येते किंवा एखादी वस्तू 50 ग्रॅम घेतली तर 60 ग्रॅम 10 ग्रॅम एक्स्ट्रा दिल्या जाते किंवा 2 रुपये 5 रुपयाची बचत अशा प्रकारची दिली जाते किंवा ड्रॉच्या माध्यमातून काही लकी ड्रॉ आपण पाहतो की त्याच्यावर कुपन्स वगैरे देऊन तशा प्रकारे लोकांना आकर्षित केल्या जातं. किंवा आपण पाहतो की मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये लोकांना सवय लागावी म्हणून अगोदर फ्री वस्तू द्यायची, नंतर तिला किंमत ठेवायची. जसं की तुम्ही आता जे टी व्ही पाहता
बरोबर आहे. डिश टीव्ह्या सुरुवातीला जेव्हा आल्या तेव्हा आपण पाहतो की त्या फ्रीमध्ये होत्या, त्यांचं रिचार्ज फ्री होतं. आणि आज आपण पाहतो की त्यांचं रिचार्ज ₹500 महिन्यापर्यंत गेलेलं आहे. एकदा माणसाला सवय लागली त्या वस्तूची की लोक ती घेतात, ती घ्या म्हणायची गरज पडत नाही. हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं मेन वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं की अशा प्रकारे उत्पादक त्यांची वस्तू ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी विक्री खर्च करत असतो आणि विक्री खर्चातून मागणी वक्र बदलत असतो, वरच्या दिशेने येत असतो. विक्री खर्चातून विक्री वाढते आणि म्हणून उत्पादकाला नफा मिळत असतो. तर अशा प्रकारे त्याचबरोबर आपण इतरही काही वैशिष्ट्य पाहिलं होतं की मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये समूह संतुलन असतं. बरोबर आहे. कारण वेगवेगळ्या वस्तू निर्माण करणारे असे वेगवेगळे उत्पादक असतात, त्याला त्यांनी समूह म्हटलेलं आहे. तर आपण पाहतो की पूर्ण स्पर्धेमध्ये त्याला उद्योग म्हटलेलं आहे. उद्योगाची व्याख्या काय केली पूर्ण स्पर्धेमध्ये, की एकाच वस्तूची निर्मिती करणारे अनेक उद्योग, त्याला आपण अनेक संस्था म्हणजे उद्योग, यांची बेरीज म्हणजे उद्योग असं म्हटले. परंतु इथं वस्तू एक नसते, वस्तू वेगवेगळी तयार करणारे वेगवेगळे लोक या ठिकाणी त्यांचा समूह असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारची ही 5-6 मुख्य वैशिष्ट्ये असलेली मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही आपल्याला प्रत्यक्ष आपण अनुभवतो, मार्केटमध्ये अनुभवतो. या ठिकाणी वस्तूच्या किमती जसं की आपण पाहिलं की पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूच्या किमती ह्या वस्तूला असलेली मागणी आणि पुरवठ्यावरून ठरत असतात. तर मक्तेदारीमध्ये वस्तूच्या किमती हा मक्तेदार ठरवित असतो. त्याला अपेक्षित असलेली नफा मिळवून देणारी, अतिरिक्त नफा मिळवून देणारी किंमत तो ठरवतो. म्हणून मूल्यभेद हे मक्तेदारीचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये वस्तूचं मूल्य हे त्याच्या उत्पादन खर्चावरून ठरत असतं. आपण पाहतो की उत्पादन खर्चामध्ये सगळ्याच उत्पादन घटकांना दिलेले मोबदले प्लस विक्री खर्च या दोन्ही म्हणजे वस्तूच्या निर्मितीचा खर्च आणि विक्री खर्च असा दोन्ही मिळून विक्री खर्च होतो आणि विक्री खर्चाचा समावेश वस्तूच्या किमतीमध्ये होत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे आपण पाहतो की मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत निश्चिती ही उत्पादन खर्चावरून होत असते आणि म्हणून उत्पादन खर्चावरून किंमत निश्चिती होत असताना ही किंमत आपण पाहतो की नफा मिळवून देणारीच असते. त्यामध्ये आपण पाहतो की नफा मिळवून देणारीच किंमत असते. परंतु ही किंमत तेव्हाच मिळते जेव्हा आपण पाहतो की ती वस्तू गुणवत्तायुक्त असेल आणि लोकांपर्यंत तिची जाहिरात जर पोहोचलेली असेल तरच त्या वस्तूला डिमांड येते. अन्यथा आपण पाहतो की अशा प्रकारे वस्तू निर्माण करणाऱ्या अनेक उद्योग संस्था असतात, वेगवेगळ्या वस्तू निर्माण करणाऱ्या. मग यामध्ये त्यांच्यामध्ये स्पर्धा असते आणि जो या स्पर्धेमध्ये टिकतो तोच कायमस्वरूपी आपण पाहतो स्पर्धेमध्ये अतिरिक्त नफा मिळवतो. आणि आपण पाहतो की काहींना यामध्ये तोटा देखील होऊ शकतो, परंतु ती शक्यता कमी असते. कारण आपण पाहतो की किंमत निश्चिती हे उत्पादन खर्चावरून होत असल्यामुळे वस्तूच्या विक्रीतून किंवा वस्तूच्या किमतीतून नफा प्राप्त होत असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि या अनुषंगाने आजच्या तासाला आपल्याला मक्तेदारयुक्त स्पर्धेतील वैयक्तिक किंवा समूह संतुलन या ठिकाणी पाहायचं आहे. आपण पाहतो की मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये उद्योग हा शब्द आपल्याला या ठिकाणी न वापरता समूह संतुलन हा शब्द चेंबरलिन यांनी मांडलेला आहे. आपण पाहतो की अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करणारे जे उद्योजक असतात यांचा समूह ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली आपल्याला दिसून येते. उद्योगातील वेगवेगळ्या उत्पादन संस्था ह्या परस्परांना स्पर्धक असतात. त्यावेळी उद्योग आणि उद्योग संस्था असा भेद करता येणे शक्य नसते. कारण मक्तेदारयुक्त स्पर्धेत वस्तुभेद असतो. म्हणजेच प्रत्येक उद्योग संस्था व उत्पादन संस्था भिन्न किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूचे उत्पादन करत असतात आणि म्हणूनच मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये वैयक्तिक किंवा समूह संतुलन असं आपल्याला अनुभवास येतं. बाजारपेठेमध्ये विशिष्ट प्रकारच्या उद्योगाऐवजी उद्योगांचा समूह अशा प्रकारची संकल्पना चेंबरलिन यांनी मांडलेली आणि म्हणून त्याला समूह संतुलन ग्रुप इक्विलिब्रियम असं आपण त्याला म्हणतो. जसं की आपण एकाच प्रकारच्या एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फरक करून उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्था अनेक असतात. अशा उत्पादन संस्थांच्या समुदायास समूह किंवा गट असे म्हणतात. चेंबरलिन यांनी समूहाची व्याख्या केलेली आहे की एकाच प्रकारच्या एकसारख्या दिसणाऱ्या वरकरणी दिसणाऱ्या
वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फरक करून उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्था अनेक असतात मक्तेदारीयुक्त स्पर्धामध्ये. अशा संस्थांच्या समुदायास समूह किंवा गट असं त्यांनी म्हटलेलं आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धेत अनेक संस्था परस्परांना पर्याय असणाऱ्या वस्तूचे उत्पादन करत असतात आणि त्यामुळे आपण पाहतो प्रत्येकाचे उत्पन्न आणि खर्च वक्र त्यामुळे वेगवेगळे असतात आणि म्हणून वस्तूची किंमत देखील वेगवेगळी असते, कारण प्रत्येकाची वस्तू वेगळी, उत्पादन खर्च वेगळा, किंमत वेगळी आणि त्यामुळे किंमत वेगळी म्हणून उत्पन्न वक्र देखील वेगळे असतात आणि खर्च वक्र देखील वेगवेगळे असतात. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये प्रत्येक संस्थेचे उत्पन्न वक्र आणि खर्च वक्र हे वेगवेगळे असतात. का असतात? कारण प्रत्येकाची वस्तू ही भिन्न असते, त्यामुळे उत्पादन खर्च भिन्न असतो आणि त्यामुळे त्यांच्या किमती देखील भिन्न असतात. म्हणून त्यांचे प्राप्ती वक्र आणि खर्च वक्र हे देखील भिन्न असतात. अशा स्थितीत समूह संतुलन कसे होते याचे विवेचन या ठिकाणी आपल्याला करायचे आहे. तर त्यासाठी चेंबरलिन यांनी काही गृहीते या ठिकाणी घेतलेली आहेत. म्हणजे समूह संतुलनाची गृहीते आपल्यासमोर स्क्रीनवर या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये पहिलं गृहीत आहे, उत्पादन संस्थांची संख्या अधिक असते. म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या संस्थांची संख्या अधिक असते, परंतु एवढी जास्त नसते की ती पूर्ण स्पर्धे एवढी. असं पूर्ण स्पर्धे एवढी नसते, तर त्याच्यापेक्षा कमी असते, परंतु संख्या भरपूर असते. त्यामुळे प्रत्येक उत्पादक हा एकमेकांना स्पर्धक या नजरेने पाहत असतो आणि त्यांच्यात स्पर्धा निर्माण होते. म्हणून आपण पाहतो की स्पर्धेतून वस्तूचा उत्पादन खर्च कमी होतो, गुणवत्ता वाढते आणि किमती कमी होतात आणि म्हणून ही सगळी लक्षणं या गृहीताभोवती असलेली आपल्याला दिसून येतात की उत्पादन संस्थांची संख्या अधिक असते. दुसरं गृहीत आहे की उत्पादन संस्था जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तूचे उत्पादन करतात. जसं की आपण पाहतो की गुळाचं उदाहरण घेतलं तर गुळ उत्पादन करणाऱ्या अनेक उद्योग संस्था आपल्याला दिसून येतात, परंतु सर्वांचाच गुळ सारखा नसतो, त्यामध्ये फरक असतो. तसंच कपड्याच्या साबणाचं असतं, तसंच अंगाच्या साबणाचं असतं, तसंच इतरही वस्तूंचं असलेलं आपल्याला दिसून येतं की प्रत्येक वस्तू वजन, चव, आकार, रंग, रूप, कवर, पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये त्यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक उत्पादन संस्थेचे स्वतंत्र किंमत धोरण असते, कारण प्रत्येकाची वस्तू वेगळी म्हणून उत्पादन खर्च वेगळा आणि उत्पादन खर्च वेगळा म्हणून किंमत वेगळी आहे. त्यामुळे स्वतंत्र किंमत धोरण त्यांचं असतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर एक उद्योग संस्थेच्या किंमत धोरणाचा समूहावर होणारा परिणाम कमी असतो. म्हणजे एखाद्यानं किंमत कमी ठेवली म्हणून सर्व समूहात किंमत कमी ठेवा असं नसतं, की वस्तूची किंमतच उत्पादन खर्चानुसार ठरत असल्यामुळे एका उद्योग संस्थेचे किंमत धोरण हे दुसऱ्या उद्योग संस्थेला इफेक्ट करू शकत नाही किंवा कमी परिणाम होतो. त्यानंतर समूहातील सर्व उत्पादन संस्थेचे प्राप्ती वक्र व खर्च वक्र हे सारखेच म्हटलेलं आहे की ते एकच गृहीत धरून या ठिकाणी एका उद्योग संस्थेचा या ठिकाणी अभ्यास दाखवलेला आणि ते सर्वांना निष्कर्ष लागू होतात असं म्हटलेलं आहे. सर्व समूहाचे संतुलन त्याच वेळेस होते जेव्हा दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र सीमांत प्राप्ती वक्राला खालून छेदून जात असतो. जसं की पूर्ण स्पर्धेत ही अट पाहिली, मक्तेदारीमध्ये अट पाहिली की MC=MR. सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र जेव्हा खालून छेदून जातो त्या ठिकाणी समूह संतुलन घडून येत असतं. मग या समूह संतुलन बिंदूच्या ठिकाणी आपण OX अक्षावर आणि OY अक्षावर जर लंब टाकले तर आपल्याला उत्पादन संस्थेचा उत्पन्न आणि खर्च या ठिकाणी लक्षात येतो आणि ती संस्था नफ्यात आहे की तोट्यात आहे हे आपल्याला काढता येतं. तर खालील आकृतीच्या द्वारे या ठिकाणी आपल्याला याचं विश्लेषण करता येतं. पहा, ही समूह संतुलनाची मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील दीर्घकालीन हे समूह संतुलन आहे. तुटक रेषेने दाखवलेले हे सीमांत खर्च वक्र, दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र व दीर्घकालीन सरासरी सीमांत उत्पन्न वक्र दर्शविलेले आहेत. यू आकाराचा जो वक्र आहे डॅश डॅश देऊन दिलेला तो दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र आहे जो की यू आकाराचा आहे आणि ऋण आकाराचा डॅश डॅश देऊन दिलेला वक्र हा दीर्घकालीन सीमांत प्राप्ती वक्र किंवा उत्पन्न वक्र असलेला आपल्याला दिसून येतो जो की ऋण आकाराचा आहे. आता उत्पन्न वक्र आपण पाहतो की दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा यू आकाराचा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी असा चंद्राच्या कोरीसारखा दिसून येतो जे की ब बिंदूला स्पर्श करून गेलेला दिसून येतो. त्यानंतर दीर्घकालीन सरासरी उत्पन्न वक्र या ठिकाणी ऋण आकाराचा आपल्याला दिसून येतो जो की वरून खाली ऋणात्मक आलेला आपल्याला दिसून येतो.
आकृतीमध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा टेबलमध्ये पाहिलेलं आहे की दीर्घकालीन सरासरी उत्पन्न हे सीमांत उत्पन्नापेक्षा जास्त असतं आणि म्हणून दीर्घकालीन सरासरी उत्पन्नाचा वक्र हा दीर्घकालीन सीमांत उत्पन्नाच्या वरच्या बाजूला असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आकृतीत OX अक्षावर उत्पादन तर OY अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि संतुलन कुठे होतं? मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये समूह संतुलन पाहत असताना ज्या ठिकाणी सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र हे खालून छेदून जातं, जी छेद झालेली ठिकाण म्हणजे त्या उद्योग संस्थेचं संतुलन बिंदू होय. तर पहा आकृतीमध्ये दीर्घकालीन सीमांत उत्पन्न वक्राला दीर्घकालीन सरासरी सीमांत खर्च वक्र हा स बिंदूच्या ठिकाणी खालून छेदून गेलेला आहे, डावीकडून उजवीकडे गेलेला आपल्याला दिसून येतो. पहा स बिंदूच्या ठिकाणी दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र हा दीर्घकालीन सीमांत उत्पन्न वक्राला किंवा प्राप्ती वक्राला स बिंदूच्या ठिकाणी छेदून गेलेला आहे. म्हणून स बिंदूच्या ठिकाणी मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये समूह संतुलन घडून येतं. हा समूह संतुलन बिंदू स आहे. आता स बिंदू आपण जर त्याच्यावर लंब टाकले, OX अक्षावर लंब टाकला आणि इकडं OY अक्षावर लंब टाकला, तर असे आपल्याला एक रेषा मिळते. र, ब आणि क ही एक रेषा आपल्याला या ठिकाणी मिळते. तर यावरून आपल्याला आता संस्थेचा उत्पन्न आणि खर्च या ठिकाणी काढता येतो. पहा संस्थेचं उत्पन्न हे सरासरी उत्पन्न वक्रावरून काढता येतो, तर संस्थेचा खर्च हा सरासरी खर्च वक्रावरून काढता येतो. पहा संस्थेचं उत्पन्न आपल्याला सरासरी प्राप्ती वक्रावरून काढता येतं किंवा उत्पन्न वक्रावरून काढता येतं. त्यालाच मागणी वक्र म्हणतात, त्यालाच किंमत वक्र देखील म्हणतात. आणि संस्थेचा खर्च आपल्याला संस्थेच्या सरासरी खर्च वक्रावरून काढता येतो. उत्पन्न वक्रावरून सरासरी उत्पन्न वक्रावरून काढतात, तर खर्च हा सरासरी खर्च वक्रावरून काढल्या जातो. तर अशा प्रकारे उत्पन्न आणि खर्चाचे वक्र, सरासरी खर्चाचे वक्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा U आकाराचा ब बिंदूच्या ठिकाणी स्पर्श झालेला आहे. तर तिथूनच आपण पाहतो की न हे दीर्घकालीन सरासरी उत्पन्न वक्र असलेला आपल्याला दिसून येतो, जो की ब बिंदूच्या ठिकाणी दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राला स्पर्श झालेला आपल्याला दिसून येतो. तर ही आकृती दीर्घकाळातील आहे. पहा दीर्घकाळामध्ये संस्थेचं उत्पन्न किती असेल, उत्पन्न कशावरून समजतं आपल्याला? दीर्घकालीन सरासरी उत्पन्न वक्रावरून. पहा OX अक्षावर उत्पादन दर्शविलेलं आहे. अक एवढं उत्पादन आहे. कसं उत्पादन काढा आपण? संतुलन बिंदूवरून आपण लंब टाकल्यामुळे अक पर्यंतचं अंतर आलेलं आहे. पहा अक एवढं उत्पादन किंवा संस्थेचं उत्पादन किती आहे? क ब एवढं आहे. कारण क ब च्या ठिकाणी दीर्घकालीन सरासरी उत्पन्न वक्र असलेला आपल्याला दिसून येतो. लंब टाकल्याच्या नंतर तिथं ब बिंदू देखील आपल्याला मिळतो. म्हणजे संस्थेचं उत्पन्न किती आहे? क ब एवढं उत्पन्न आहे स या संतुलन बिंदूला. आता संस्थेचा खर्च पाहूया. खर्च कशावरून समजतो आपल्याला? दीर्घकालीन सरासरी खर्च वक्रावरून. खर्च किती आहे आपल्याला? पहा खर्च बिंदू कोणता दर्शवतो? ब बिंदू दर्शवतो, की संस्थेचा खर्च हा ब बिंदू दर्शवतो, की ब बिंदूच्या ठिकाणी दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र हा दीर्घकालीन सरासरी उत्पन्न वक्राला या ठिकाणी स्पर्श करून गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी क ब एवढं उत्पन्न घेण्यासाठी क ब एवढाच खर्च आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी उत्पन्न बरोबर खर्च. पहा क ब एवढं उत्पन्न आहे आणि क ब एवढंच या ठिकाणी खर्च देखील आहे. कारण दोन्ही वक्र, प्राप्ती वक्र आणि खर्च वक्र हे ब बिंदूच्या ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात आणि त्यामुळे या ठिकाणी संस्थेचा दीर्घकाळातील उत्पन्न आणि खर्च हा समान आहे. म्हणजे दीर्घकाळात आपण पाहतो की सर्वसाधारण नफा या ठिकाणी संस्थेला या ठिकाणी किंवा मिळून या ठिकाणी समूह संतुलन स बिंदूच्या ठिकाणी समूह संतुलन होऊन आपण पाहतो की दीर्घकाळात उद्योग संस्थांना या ठिकाणी समूह संतुलनमध्ये होणारा नफा हा सर्वसाधारण असतो. कारण दीर्घकाळात आपण पाहतो की ज्या कमकुवत संस्था आहेत त्या मार्केटच्या बाहेर पडतात आणि ज्या स्ट्रॉंग संस्था आहेत त्या आपापसामध्ये या ठिकाणी स्पर्धा करतात आणि स्पर्धा केल्यामुळे त्यांच्याकडील ग्राहक हा
डिवाईड होतो, विभागला जातो आणि ग्राहक जर विभागला गेला तर त्यांना अतिरिक्त नफा प्राप्त होणार नाही, तर सर्वसाधारण नफा प्राप्त होत असतो. तर अशा प्रकारे दीर्घकाळामध्ये समूह संतुलन पाहत असताना वेगवेगळ्या उत्पादक संस्थांना किंवा समूह संतुलनमध्ये बिंदूच्या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण पाहतो की दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र आणि दीर्घकालीन सरासरी उत्पन्न वक्र हे बिंदूच्या ठिकाणी दोन्ही एकाच ठिकाणी असल्यामुळे स्पर्श करून जात असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी संस्थेचा उत्पन्न आणि खर्च समान असलेला दिसून येतो आणि त्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी मिळणारा नफा हा सर्वसाधारण असतो. म्हणजेच मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये दीर्घकाळात सर्वसाधारण नफ्याची प्राप्ती होत असते. का होते? तर आपण पाहतो की मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये मुक्त प्रवेश असतो. अल्पकाळात अतिरिक्त नफा मिळाला म्हणून अनेक उद्योग संस्था आकर्षित होतात, म्हणून उद्योग संस्थांची मार्केटमध्ये संख्या वाढते. संख्या वाढल्यामुळे काय होतं? उत्पादक जास्त, त्यांचं संख्या जास्त वाढते आणि मग ग्राहक जे असलेले ग्राहक आहेत ते सर्वांमध्ये विभागले जातात आणि त्यामुळे सर्वांचाच अतिरिक्त नफा कमी होऊन सर्वसाधारण नफा या ठिकाणी दीर्घकाळात मिळत असतो. तर उद्योग संस्थेमध्ये आपण पाहतो की उद्योग संस्थेला मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये दीर्घकाळात या ठिकाणी सर्वसाधारण नफ्याची प्राप्ती होत असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर थोडक्यात अशा प्रकारे चेंबरलिन यांनी मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये दीर्घकाळात उद्योग संस्था व या ठिकाणी समूह संतुलन कशा प्रकारे घडून येतं, तर हे या आकृतीद्वारे सांगितलेलं आहे की अशा प्रकारची ज्या ठिकाणी सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र खालून वर जात असताना छेदतो, तर अशा ठिकाणी संस्थेचं संतुलन होत असतं. या संतुलन बिंदूवर आपण OX अक्षावर आणि OY अक्षावर जर लंब टाकले तर आपल्याला उत्पादन आणि किंमत प्राप्त होते. तर या ठिकाणी उत्पादन अक आहे आणि त्याला मिळालेली किंमत अर आहे. आता या ठिकाणी आपण संस्थेचा उत्पन्न आणि खर्च वक्र काढू शकतो. संस्थेचं उत्पन्न सरासरी उत्पन्न वक्रावरून काढता येतं, तर संस्थेचा खर्च सरासरी खर्च वक्रावरून काढता येतो. तर दोन्ही खर्च या ठिकाणी बिंदूच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. संस्थेचं उत्पन्न ब एवढं या ठिकाणी असलेलं दिसून येतं, तर तेवढंच खर्च देखील ब एवढाच खर्च दिसतो आणि या ठिकाणी ब एवढं उत्पन्न आणि ब एवढाच खर्च, म्हणजे उत्पन्न बरोबर खर्च असल्यामुळे विक्रेत्यांना किंवा समूह संतुलनमध्ये दीर्घकाळात सर्वसामान्य नफ्याची प्राप्ती होत असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये MCG/MR ठिकाणी उद्योग संस्थेचं संतुलन होऊन या ठिकाणी या संतुलन बिंदूच्या ठिकाणी मग आपण वेगवेगळे OX अक्षावर आणि OY अक्षावर लंब टाकले तर आपल्याला संस्थेचं उत्पन्न आणि खर्च काढून संस्थेला नफा मिळतो की तोटा किंवा कशा प्रकारची स्थिती हे आपल्याला अभ्यासता येतं. मग अशा प्रकारचं हे दीर्घकालीन संतुलन सर्वसाधारण नफा मिळवून देणारं या ठिकाणी चेंबरलिन यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये समूह संतुलन घडून येतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारचा सर्वसाधारण नफा मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये दीर्घकाळात मिळणारा हा सर्व उद्योग संस्थांना मिळत असतो असं त्यांना म्हणायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.